नमस्कार, मी सुप्रिया पांडुरंग सुपेकर. मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि माझं मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट झालंय. सध्या मी पॉवर लिफ्टिंग करते आणि नॅशनल मेडलिस्ट आहे. सगळ्यात पहिले तर माझी सुरुवात लॉकडाऊनच्या काळात पॉवर लिफ्टिंग करण्यासाठी अशी सुरू झाली. डॉक्टर शर्वरी इनामदार मॅमला मी इंस्टाग्रामवरती बघितलं, त्यांना शोधून काढलं आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले आणि म्हणाले की मॅम मला तुमच्यासारखं स्ट्रॉंग व्हायचंय. मॅमला बघितल्यानंतर मी वेडीच झालेले की म्हणजे ॲज अ लेडी त्या इतकं सर्व काही करतात. पहिले तर मला त्यांचं काहीच माहिती नव्हतं, पण त्यांना भेटल्यानंतर एक स्पार्क असतो ना, तो माझ्यात मनाने असा जागा झाला की मला मॅम सारखं व्हायचंय. मग मॅम म्हणाला जर पॉवर लिफ्टिंग करायचं असेल किंवा तुला जे तुझे गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी प्रचंड शिस्त लागणार आहे आणि नियमित रोज व्यायाम करणं, डाएट करणं, सर्व काही नीट करावं लागणार. मग काय दुसऱ्या दिवशीपासून सगळी तयारी चालू झाली. मी एक प्लॅन आउट केला, म्हणजे मॅमनी मला व्यवस्थित डाएटचा गाईडलाईन दिला. नंतर आम्ही रोज नियमित व्यायाम करणं आणि खूप काही मॅनिफेस्ट केलं. खूप पॉझिटिव्ह गोष्टी बघायला लागले, विचार चांगले व्हायला लागले आणि अशी सुरुवात झाली. नंतर माझी सुरुवात तर ही अशी होतच गेली. पण त्या व्यतिरिक्त मी जेव्हा मार्शल आर्ट्स करायचे तेव्हा माझा कॉन्फिडन्स अजिबात नव्हता किंवा एक डाएटचा जो गाईडलाईन असतो ते मला अजिबात नव्हतं. खूप अशी बारीक काठी म्हणतात ना आपण, तशी होते मी. सो माझ्यात कॉन्फिडन्स तर बिलकुल नव्हता. पण जसं जसं ट्रेनिंग चालू झालं तर त्या दरम्यान मी खूप काही शिकले. पहिले तर मला बार पण उचलता येत नव्हता. जिम आणि मी काही संबंध नाही, मला जिम ही कन्सेप्टही माहिती नव्हती. पण बार न उचलणं ते नंतर 100 किलो एकदम चुटकी सरशी उचलायला लागले. आणि हे सगळं म्हणजे एक चमत्कारच मानते मी जे काय माझ्या आयुष्यात हे घडतंय. आणि त्याला कारणीभूत म्हणजे मॅम आहेत. जेव्हा पॉवर लिफ्टिंग मी चालू केलं, बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की तू मुलगी आहेस, तुझ्याकडे जेनेटिक्स नाहीये, तू करू शकत नाही, पॉवर लिफ्टिंग काय खेळ आहे का, म्हणजे बऱ्यापैकी निगेटिव्ह थिंग्स माझ्याकडे येत होत्या तेव्हा. पण मॅमनी मला अशा काळात कधीच खाली पडून दिलं नाही. खूप काही मोटिवेट केलं की नाही सुप्रिया, करायचं असतं, किंवा फक्त गेमचा पार्ट नाही तर लाईफ मध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी अचीव्ह करण्यासाठी एक विल पॉवर लागते. तुम्ही स्ट्रॉंग उभं राहणं खूप इम्पॉर्टंट असतं. या सगळ्या गोष्टी हळूहळू येत गेल्या आणि जसं वेट वाढत गेलं माझा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढला. बऱ्याचदा असं व्हायचं की मी मॅचेसला जायचे आणि माझ्या हातात काहीच पडायचं नाही, मेडल जिंकायचं नाही. थोडंसं वाईट पण वाटायचं की अरे आपण एवढं करतोय पण आपल्या हातात काहीच येत नाहीये. पण त्याही काळात मॅम मला खूप मोटिवेट करायच्या आणि नेहमी सांगायच्या की कधीच अंत नाहीये. त्या नेहमी अशा म्हणायच्या की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. आणि मग काय पुन्हा नव्याने प्रॅक्टिस चालू करायची आणि नवीन टार्गेट सेट करायचं की बाबा आता आपण मागे पडलो तर त्याचा विचार नाही करायचा, परत प्रॅक्टिस करायची, परत लढायचं, पण हार नाही मानायची. सो हे माझ्या आयुष्यातला तर खूपच टर्निंग पॉइंट होता लॉकडाऊन नंतरचा. माझ्या आयुष्यात 3 जे व्यक्ती आहेत ते मी आज सांगतेय की त्यांच्यामुळे जे काय आहे ते मी आहे. पहिलं तर माझे आई, दुसरे वडील आणि तिसरं म्हणजे माझे गुरु डॉक्टर शर्वरी इनामदार मॅम, की त्यांच्यामुळेच मी जे काय आहे ते आहे. कारण की आई वडिलांनी मला प्रचंड सपोर्ट केला. डाएट असो किंवा तू कर, तू मुलगी आहे वगैरे असं काही नाही, तू बिंदासपणे लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, एवढा त्यांनी सपोर्ट केला. त्यानंतर शर्वरी मॅमचं म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत ते इतकं त्यांनी माझ्यासाठी केलंय. त्या माझ्यासाठी सगळ्या रूपात होत्या, जसं की आई, बहीण, मैत्रीण. सो फक्त गुरुच नाही किंवा एक कोच असतं ना की शिकवलं झालं असं नाहीये. मॅमनी मला आईप्रमाणे डाएट नीट नाही केला तर रागवलंही आहेत, बहिणीप्रमाणे नंतर जवळ घेऊन समजूतही काढली आहे, असं नसतं करायचं, नीट कर. आणि मैत्रिणीप्रमाणे आम्ही एकमेकींना शेअर करतो गोष्टी. सो हे बॉन्डिंग मी खरंच कुठेच अनुभवलं नाही. एवढे सगळे फील्ड्स मी बघितले, पण पॉवर लिफ्टिंगने मला आयुष्य नक्कीच शिकवलं. आणि मॅम बद्दल तर मी सिरियसली सांगते, जेवढं बोलेल तितकं कमीच आहे. आणि अजूनही मॅम गेम
फक्त असं नाही की लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही माझ्या खूप मोठ्या गुरु ठरलेले आहात. आणि जे काही मी डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि माझं फर्स्ट वुमनचं जे टायटल होतं त्याचा आनंद खूप वेगळा होता माझ्यासाठी. म्हणजे हे सगळं तर घडून यायला खूप वेळ लागला. म्हणजे अडथळे आले, मग आम्ही पुढे गेलो, परत खाली यायचो, असं अप अँड डाऊन सारखे चालू राहायचे. परंतु या सगळ्यातलं जे काही समाधान होतं ना ते मला खूप काही शिकून गेलं. आणि मी आनंदात जास्त राहायला लागले. म्हणजे एखादी गोष्ट चांगली झाली तर ते मुवमेंट्स खूप एन्जॉय करायला लागले, जे की मला खूप आनंद द्यायचे. पुढचे काही दिवसही खूप छान जायचे की अरे आपण मेडल जिंकलो. हरलो तरी असं वाटायचं नाही, आता डबल अग्रेशननी प्रॅक्टिस करायची. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं तर माइंडसेट प्रिपेअर करणं. हे मॅमनी मला जे शिकवलंय ना की मला आता असं वाटत नाही लाईफमध्ये पुढे जाऊन कितीही मोठे प्रॉब्लेम्स येऊ देत माझ्यावरती किंवा काहीही अडथळे येऊ देत, मी खचणार नाही, एवढा माझा कॉन्फिडन्स बूस्ट झालेला आहे. तर हा गेम माझ्यासाठी खूपच चांगला असा माझ्यासाठी ठरलेला आहे. आणि भेटलो तेव्हा तुझी सगळ्यात पहिली इच्छा काय होती बरं? हो, तुझं गोल काय? येस, मी मॅमकडे जेव्हा गेले तेव्हा मॅमला तर मी म्हणलं मला भारताचा झेंडा पाठीवरती पाहिजे आणि मला इंडिपेंडंट व्हायचंय. या दोन गोष्टींवरती मी मॅमकडे खूप अशी गेले. आणि स्ट्रॉंग मॅमला बघून तर मी फुल इन्स्पायर्ड होते. आणि मला भारताचा झेंडा मार्शल आर्ट्स जेव्हा मी करायचे तेव्हापासून एक असं मनात होतं की अरे आपण भारतासाठी खेळलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे. पण माहिती नाही, असं मी जाऊ शकले नाही मार्शल आर्ट्स मध्ये पुढे. पण लहानपणीचं जे मनात होतं ना ते आता मी समोर माझ्या येताना बघतीये की ते माझं स्वप्न पूर्ण होतंय. आणि हे इझी गोईंग नव्हतं. जे काही माझं स्टेटचं, डिस्ट्रिक्टचं, नॅशनलचं मेडल जे पहिलं होतं औरंगाबादचं, हे अजिबात इझी गोईंग नव्हतं. खूप म्हणजे रात्री रडणं, परत दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिसला उभं राहणं, असं भरपूर वेळा झालंय. त्याच्यामुळे मी तर म्हणेल खूप स्ट्रगल मधून आलंय. आणि या स्ट्रगल मध्ये माझ्या पाठीमागे उभे राहणारे व्यक्ती म्हणजे डॉक्टर शर्वरी इनामदार मॅम होत्या. आणि त्याही सोबत माझी टीम, जसं की डॉक्टर वैभव इनामदार झाले, रेणुका मॅम झाल्या किंवा कोड ब्रेकर जिम टीम जी आहे त्यांनी मला खूप एक्स्ट्रीम लेवल सपोर्ट केला. कसं असतं आपण जेव्हा डिमोटिवेट होतो किंवा डाऊन फील करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला अशी लोक असणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या आयुष्यात असे व्यक्ती सर्व आहेत. आणि मॅम मला एवढं सांगूशी वाटतं तुम्हाला की आयुष्यात मला नक्की असं काहीतरी करायचंय की तुम्हाला आणि माझ्या आई वडिलांना खूप अभिमान वाटेल असं काहीतरी मी नक्की करणार आहे. खूप मोठी हो. थँक्यू. कुछ करिए नस नस मेरी खो दे, हाय कुछ करिए ओ कोई तो चल जिद फड़िए, तू बेदरिए या मरिए, चक दे